न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आज प्रेस घेण्यामागचं कारण असं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे काही 2 दिवसापूर्वी 2 मतदारसंघामधल्या उमेदवार जाहीर केल्या, तर आमची एक पक्षीय पातळीवरती शहरामध्ये चर्चा झाली सगळ्याच पदाधिकाऱ्यांची, अध्यक्षांशी, सगळ्यांबरोबर। आमचं म्हणणं असं की बाबा तुम्ही 2 जाहीर करण्यापेक्षा जे काही 4 मतदारसंघ आहेत शहरामधले ते 4च्या 4 तुम्ही लढवा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून इमानी इतबारे आम्ही तुमच्या सोबत तुमच्या पाठीशी उभे राहू। महाविकास आघाडी म्हणून ज्या पद्धतीने विश्वासात घेऊन हे करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने विश्वास घेऊन करायचं नसेल आपल्याला तर आपण लढा, आम्ही आपल्या सोबत उभे राहू। एकूणच त्यांनी जी घोषणा केली त्या संदर्भात कोऑर्डिनेट केलं नाही, विसंगत आहे महाविकास आघाडीमध्ये। नक्कीच विसंगती आहे ना, विसंगती आहेच म्हणून तर ही प्रेस आहे। जागा त्यांना लढण्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांनी 2 जागा जाहीर केल्या, त्यांच्या निरीक्षकांच्या समोर केल्या, त्यांनी तसा ठराव पास केला, त्याची प्रेस नोट केली आणि पेपरला दिलं की बाबा 2 आणि त्यांनी उमेदवारांची नावं जाहीर केले। पश्चिम मध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर पश्चिम मध्ये लोकसभेचा आपण जर अंदाज घेतला तर 34,000ने पराभूत उमेदवार तिथे पुढे होता। आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पश्चिमची जाहीर जागा करतायत, मध्यची जागा जाहीर करतायत, त्या उमेदवाराचं नाव जाहीर करतायत। आमच्याकडे देखील उमेदवार तिथे आहेत ना, मध्यमध्ये गजानन शेलारांच्या सारखा ताकदवर उमेदवार आमच्याकडे आहे, पश्चिम मध्ये आमच्याकडे उमेदवार आहेत, पूर्वमध्ये उमेदवार आहेत, देवळलीमध्ये उमेदवार आहेत। असं असताना जो समन्वय साधून करायला पाहिजे ते करत नसाल तुम्ही, ते करायची तुम्हाला गरज वाटत नसेल शिवसेनेला, तर आम्ही निश्चितपणाने तुमच्या पाठीशी उभे राहू, तुम्हाला 100% मदत करू, सगळ्या जागा तुम्ही लढवा। आमचं ही शहराची भूमिका, ही पक्षाची नाही, ही शहराची भूमिका आहे। आम्ही शहराध्यक्ष या नात्याने, मी देखील उत्तर महाराष्ट्र ओबीसी सेलचा अध्यक्ष आहे। आम्ही वरिष्ठांच्या कानावरती आम्ही घालणार आहोत आणि त्यांना देखील आम्ही विनंती करणार आहोत की या सगळ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जर लढायचं असेल तर लढाव्या, राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या सोबत राहील।